नटसम्राट ज्यावेळी पहिल्यांदा करायला मला विचारलं महेशनी, त्यावेळी खूप अशी छान खळबळ होती की आपण हे करत असताना हे कसं करू बरं, त्याच्या पद्धती कितीतरी होत्या, असं करूया असं करूया असं करूया. बरं, महेशनी मला नाना ह्या पद्धतीनं कर किंवा त्या पद्धतीनं कर असं कधीच काही सांगितलं. मी माझ्या पद्धतीनं मला जे करायचं होतं तशा पद्धतीनं मी केलं. आणि तिथे गेल्यानंतर नाना इथे थोडंसं वर घेतलं तर, इथे थोडंसं हे केलं तर, एवढंच महेश मला सांगायचं. आणि खऱ्या दिग्दर्शकाची तीच खूण असते की तो उगाचच तुम्हाला सारखं काहीतरी सांगत बसत नाही. आणि आज मी विचार करत असताना की एक वर्षभराचा तो कालावधी आहे आणि त्याच्यातून तुमचा तो निचरा निघून गेलेला आहे तो कॅरेक्टर. ज्यावेळी ते कॅरेक्टर सगळ्यात गमतीचा भाग असा असतो की तुम्ही प्रेक्षक म्हणून पाहत असताना तुमच्यासाठी ती एक कलाकृती असते, तुम्ही ते पाहत असता. पण नट म्हणून माझ्या आतमध्ये खूप मोठा मी रडलेला असतो एकदा, कारण माझ्यातला तो एलिमेंट मेलेला असतो, संपतो तो. आणि ते संपल्याचं दुःख माझ्या ठाई असतं. म्हणजे आपल्या मुलीला खूप वाढवायची, अगदी मोठी करायची आणि मग नंतर लग्न लावून तिला सासरी पाठवून द्यायचं आणि नंतर तुमच्या हातात काहीच राहत नाही. तिला कोण कसं वागवतं हे बाप म्हणून मला काहीच करता येणार नसतं. तसं काहीतरी विचित्र वाटतं हे की माझ्या याच्यातला तो एलिमेंट संपला आहे आता. मी अतिशय असा केविलवाणा होतो मग, कारण आता मी नटसम्राटमधलं कुठलंही काही पुन्हा तुमच्याबरोबर करू शकत नाही, दाखवू शकत नाही. कारण ते केलं तर तुम्ही म्हणाल अरे हे नटसम्राटमध्ये केलेलं आहे. त्यामुळे तो सगळा जो भाग होता तो मेला, संपला. आणि त्या संपल्याचं दुःखही आहे आणि कुठेतरी छान पद्धतीनं तो निघून गेला, कुठेतरी सुखी आहे याचा एक आनंदही आहे. चित्र आणि नाटक याच्यामध्ये फरकच आहे. नाटकाला त्या मर्यादा आहेत, त्याची एक फ्रेम ठरलेली असते. चित्रपटाला तसं नाही, तुम्ही एवढंसं आहे ते तुम्ही इतकं मोठं दाखवू शकता. पण कॅमेरा तुमच्याकडे आहे, लोकेशन्स आहेत, संगीत आहे, वेगळ्या पद्धतीनं इमेजेस बदलत राहतात. नेरेटिव्ह बदलायला पाहिजे. त्याचं कारण काय आहे की चौकोनामध्ये, नाटकाच्या त्या चौकटीमध्ये ते योग्य वाटतं. पण सिनेमामध्ये तुम्हाला ते पुढे नेण्यासाठी कथानकाला रिपिटेटिव्ह कुठे न वाटण्यासाठी, आणि जर का ते तुम्हाला मदत करत असेल अजून तर ते करायला काही हरकत नाही. आणि त्यांनी 2-4 पात्र जी, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं मित्राचं कॅरेक्टर जे राम, अप्रतिम छान कन्सिव्ह केलेलं आहे. आणि फारच सुंदर विक्रमनी काम केलं आहे. एक तर विक्रम आणि मी ते अगदी समवयस्क नाही, पण थोरला आणि धाकटा अशा भावंडांसारखे आम्ही असल्यामुळे, आणि आम्ही एकाच शाळेतून आल्यामुळे विजाबाईंच्या तिथे, त्यामुळे फार सोपं गेलं. मेधानी फार अप्रतिम काम केलेलं आहे. बाकीच्या सगळ्याच मंडळींनी चांगलं केलं. म्हणजे नावं घेऊन सांगायचं काय तर मग सगळ्यांची नावं घ्यायची, 1, 2, 3, 4, 5, 7 सगळेच. पण मेधा हे तिच्यावर, मेधा ही फार काही कसलेली अभिनेत्री नाही आहे. ती मुळात अभिनेत्रीच नाही, आणि ती अभिनेत्री नाही हाच तिचा प्लस पॉईंट होता या नाटकामध्ये, सिनेमामध्ये. तिचे डोळे इतके बोलके आहेत, जे तुम्हाला कॅमेराला बोलके डोळे असल्यानंतर तुम्ही काही शब्द नाही बोललात तरी चालेल. फार सुंदर काम. नाही, दोघंही चिडखोर, दोघंही रागीट असतात, पण दोघंही मूर्ख नाही आहेत ना, त्यामुळे ते सोपं गेलं. दोघंही जर मूर्ख गाढव असते तर मग हा चित्रपट पूर्ण झाला नसता. पण कुठे कोणी काय थांबायचं, कसं करायचं हे दोघांनाही लक्षात येतं. आणि आता ती वय नाही राहिली उगाचच आपले काहीतरी फालतू युगच. तरुणपणामध्ये तर असतं, जाऊ दे ना, तू आलीस तर बोलेन, नाही तर नाही जा बोलेन. पण याच्यामध्ये वर्ष वाया जातात. काय आहे हे सगळंच बघ ना, काय होतात, काही गोष्टी कालबाह्य होतात आणि काही गोष्टी कायमस्वरूपी इतक्या रिलेव्हंट असतात. तात्यासाहेबांनी लिहित असताना ते जे आज सुद्धा तू लावून बघितलंस तर ते निकष आजच्या सगळ्या पिढीला लागू पडतील. अशाच पद्धतीनं नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. रूढीनं आम्ही चिकटून राहिलेलो आहे, काही नवीन आम्हाला ॲक्सेप्ट करण्याची तयारी नाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. तात्यासाहेब लिहिताना, म्हणजे तात्यासाहेबांच्या सगळ्या, तुम्ही कविता संग्रहसुद्धा पहा, काढ सगळे गळ्यातले तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत, हे तात्यासाहेबांचं, हे मला काही 36 का 37 सालची कविता आहे.
तात्यासाहेबांचे शब्द आणि तात्यासाहेबांच्या भावना हे ते इतक्या सहज काहीतरी छान मांडतात आणि ते कालातीत आहे. आज आज वाटलं नवीन आहे आणि उद्या वाटलं जुनं नाही, ते जुनंच होत नाही. त्याचा मुलामा संपतच नाही, पण त्याला मुलामा नाहीच आहे, ते निखळ सोनंच आहे. मुलामा असेल तो कधीतरी उद्या जाईल, परवा जाईल, पण तात्यांचं इतकं ते असं छान आतून आहे, त्यामुळे फार सुंदर आहे.